तुम्ही पाहता एबीपी माझा। मोठी बातमी येते नाशिकमधून। नाशिकमध्ये सोनसाखळी चोरट्यांची दहशत बघायला मिळते। आज भर दिवसा शहरात 2 तासात 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले आहेत। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। प्रांजल। नम्रता, खरं तर नाशिकमध्ये अक्षरशः सोनसाखळी चोरांची प्रचंड दहशत बघायला मिळते। प्रचंड धुमाकूळ त्यांनी घातलेला आहे। कालच सकाळी अर्ध्या तासामध्ये 2 चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या। पंचवटी आणि मुंबई नाका परिसरातून या सोनसाखळी चोरी गेल्या होत्या। त्यानंतर पोलिसांनी आम्ही नाकाबंदी करत आहोत, आमचा शोध सुरू आहे असं सांगितलं गेलं होतं। मात्र आज 2 तासामध्ये तब्बल 3 चेन स्नॅचिंग झालेल्या आहेत। गंगापूर रोड, आडगाव आणि उपनगर परिसरामध्ये या चेन स्नॅचिंग झालेल्या आहेत। त्यामध्ये एकूण 5 तोळ्यांचं सोनं हे महिलांचं चोरी गेलेलं आहे। यानंतर पोलिसांची विचारणा केली असता त्यांनी देखील आता बोलण्यास नकार दिलेला आहे। आम्ही नाकाबंदी करतो आहोत, आम्ही पोलीस चोरांचा शोध घेतो असं सांगितलं जात आहे। तर या सर्व घटना बघता कुठेतरी पोलिसांसमोर आता एक मोठं आव्हान आहे या सोनसाखळी चोरांना पकडण्याचं, ज्यामध्ये पोलीस सध्या तरी अपयशी असतानाचं चित्र दिसून येत आहे। नम्रता। प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान चेन स्नॅचिंगच्या घटना नाशिकमध्ये कुठे कुठे घडल्यात आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावरती एक नजर टाकूया। डीजीपी नगरमध्ये उषा चव्हाण नावाच्या महिलेची 1.5 तोळ्याची सोन्याचं पोत लांबवलेलं आहे। आडगावच्या कोणार्क नगर मधल्या सुनंदा बडगुजर यांची 2 तोळ्यांचं मंगळसूत्र या चोरट्यांनी खेचलेलं आहे। विद्या विकास सर्कल जवळ मीना साखला यांची 4.5 तोळ्याची पोत चोरलेली आहे।